वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. या नरदेहाला आल्यानंतर किती मोठा पुरुषार्थ करण्याची संधी आहे, परंतु संसाराच्या अरण्यामध्ये अडकल्यानंतर लवकर बाहेर पडत उपस्थित असणाऱ्या सर्व भाग्यवंताचं भाग्य काय पूर्वजन्माची पुण्य असेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या साधू संतांच्या अभंगवाणीचा विचाराचा विचार करण्याकरता आपण या मंडपामध्ये उपस्थित आहोत. हे पूर्वीचं फार मोठं भाग्य. म्हणून इथपर्यंत सामान्य माणसाला हा रस्ता सापडत नाही. कदाचित तुम्ही एखाद्या वेळा सम्राट राजा बनाल, परंतु वारकरी जीवनाची दीक्षा तुमच्यात प्राप्त होईलच हे सांगतायत. सम्राट राजा बनण्याचं पुण्य पदरी असेल, परंतु वारकरी होण्याचं पुण्य सामान्य माणसाच्या पदरी नसतं. कोण हा भाग्याचा ऐशी याची बोलेवाचा. फार मोठं भाग्य पदरामध्ये असावं लागतं. मला सांगण्याचा अर्थ असा की अशी जी वाट आहे अरण्यामध्ये, विषयाच्या अरण्यामध्ये लवकर सापडत नाही आणि घात होण्याची शक्यता. सारखे विषय माणसाला खाली 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 नेतात. किती खाली नेतात. ज्ञानोबाला म्हणतात ऐसे होती तर तृण लोह लोष्ट पाषाण खांद्या या जाण फळे ही हिची. माणसाला जीवाला कोटपर्यंत जावं लागतं. जीवाचा भ्रम आहे. आपण पुरुषाच्या जन्माला आलो, पुढचा जन्म सुद्धा आपल्याला पुरुषाचाच मिळेल, चुकीची कल्पना आहे. प्रारब्धानुसार स्त्रीचा मिळण्याची शक्यता आहे, प्रारब्धानुसार पशुचा मिळण्याची शक्यता आहे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही जर पशुसारखं वागलात काळजी करू नका. काय कोणता जन्म मिळणार आहे. काळजी करू नका म्हणतात. अतिक्रोधी जीवन जगलात तर अतिक्रोधी जीवन कुत्र्याचं असतं आणि अतिकामी जीवन जगलात तर गाढवाचं असतं. म्हणून या मार्गाला जावं लागेल, त्याच्याकरता संयम आणावा लागा. शास्त्राने जे प्रकारचं जीवन आपल्याला सांगितले ना, विधीचा जो मार्ग आहे, विधी ते पाळी निषेधा ते गाळी मग सुखी तुझं सरळी दिलेली आहे. संसार करायचा का, संतांच्या नजरेतून संसार करावा आणि प्रापंचिक लोकांच्या नजरेतून परमार्थ सुद्धा करू नये. प्रापंचिक लोकांची परमार्थाची नजर काही वेगळीच असते आणि साधू संतांची संसाराची नजर सुद्धा वेगळी असते. संतांच्या नजरेतला संसार करावा आणि प्रापंचिकाच्या नजरेतला परमार्थ सुद्धा करू नये. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात असं वागा. ज्ञानोबाला म्हणतात विधियुक्त अशा प्रकारचं जीवन जगत असाल तर योग्य अशा प्रकारचा आहे, तरच या रस्त्यानं जाल. हा रस्ता तुम्हाला आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचवेल. तुकाराम महाराज म्हणतात ज्या वेळेला लोकांमध्ये असा संभ्रमाचा काळ येतो त्यावेळेला आम्हाला यावं लागतं आणि रस्ते हे झाडावे लागतात. आडराणी भरले जग, जग आडराणामध्ये गेलेलं असतं. काही वेळा पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा चुकीच्या दिशेने माणसं जाणारी असतात. पाहायला गेलं तर दिसतो परमार्थ आणि रस्ता तर चुकलेला असतो. कोणाची टीका करावी हा माझा उद्देश मुळीच नाही, परंतु थंडीच्या दिवसामध्ये कमरेला लिंबाचे डहाळे खोवून थंड पाण्याचं स्नान करून रस्त्यावर अंगात येऊन नाचणारा वर्ग, त्यात संसार आहे का? त्याला संसार म्हणता येईल का? त्याला संसार म्हणता येत नाही. परमार्थ म्हणता येईल का? परमार्थ म्हणता येत नाही. चुकलेला परमार्थ. त्यांना जो सहवास लाभला तो चुकीचा लाभला. देव कुठं अंगात येत असतो का? जन्म जाणाऱ्यांचा देव अंगामध्ये येत नसतो. देव हृदयात प्रगट होत असतो का अंगात येत असतो? हृदयात प्रगट होत असतो, अंगात येत नसतो. अंगात आणत असतात, अंगात येत नसतं. विठ्ठल
अशा चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांच्या विषयात मग यांना येऊन सांगावं लागतं, बाबा सेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपुल्या पोटा जी रडते मागती सिती अवदान. त्यांना स्वतःचं पोट भरत नाही, ते तुमचं काय करणार आहेत बाबा. एक विशेष प्रकारचं त्यांचं पुण्य होऊन ठराविक देवत्वाला ते प्राप्त जरी झाले तरी तुमच्या इच्छा ते पूर्ण करणार नाही. मग कोणाच्या मागे जा, काय उपासना करा, कोणाची उपासना करा, कशा पद्धतीनं करा, हा जो मार्ग आहे, मार्ग तुकाराम महाराज म्हणतात आमचं काम आहे आम्ही ते झाडून नेतो आणि त्या रस्त्यानं आम्ही स्वतः जातो. स्वतःनं जाणाऱ्यामध्ये फार जबाबदारी असते. ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे त्याच्यावर एवढी जबाबदारी आहे की तो मनुष्य कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो याच्याकडे लोकांचं लक्ष लागलेलं असतं आणि त्याच्या आचरणामध्ये थोडं जरी चूक झाली तर त्याचा भयानक समाजावर परिणाम होतो. किती मर्यादा सांभाळाव्या लागतात. एक दृष्टांत चालता चालता देऊन पुढे चालणार आहे. एका ठिकाणी पुराण चालत होतं. पुराण एक नैष्ठिक ब्रह्मचारी होते, सदाचारी होते आणि सदाचारी असल्यामुळे ब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रियासी एकांती लोकांती भाषण प्राण गेल्या गाण करू नये हा ब्रह्मचारी माणसाचा जो बाणा आहे तो बाणा त्याने तंतोतंत पाळलेला होता. योगायोगाने ऐकणाऱ्या श्रोतृ वर्गामध्ये महिला वर्गामध्ये एका महिलेला काही शंका निर्माण झाली. तिने आपल्या मुलाला पाठवलं, महाराजांना म्हणावं की मला तुम्हाला शंका विचारायची. महाराजांनी उत्तर दिलं की मला जर विचारायचं असेल तर समाजामध्ये विचारा, वेगळ्या अशा प्रकारचं विचारता येणार नाही. आणि काही प्रतिबंधामुळे समाजामध्ये विचारण्याची तिची शक्यता नव्हती. तिने वेगळ्या अशा प्रकारचं विचारण्याचं ठरवलेलं होतं. महाराजांनी सांगितलं मला बोलता येणार नाही, मी उत्तर देऊ शकत नाही. मुलाने पुन्हा किव काकुलती येऊन पुन्हा बोलायला सुरुवात केली, महाराज आमच्या आईची शंका आहे, काय तेवढं समाधान करायला काय हरकत आहे. त्यांनी सांगितलं बाबा त्याचे दुष्परिणाम होता, एवढा करता मी माझ्या मर्यादा मोडायला तयार नाही. पण त्याला ते पटेच नाही. त्याने सांगितलं एक कर, उद्याला तुझ्या आईचं जे वस्त्र आहे ना साडी ती येताना घेऊन ये आणि माझी जी काही शाटी लंगोटी वाळायला घातलेली ना त्याच्या जवळच ती टाक, तुला त्याचा परिणाम दाखवतो. सांगितल्याप्रमाणे त्याने आपल्या आईची ती पवित्र अशा प्रकारची साडी आणली आणि या ब्रह्मचारी वक्त्याच्या कपड्याजवळ ती टाकली. सुकायला टाकल्यानंतर पोथीला आलेल्या माणसाने आल्यानंतर पाहायचं त्या साडीकडे पाहिलं की महाराज बिघडलेले दिसतात. सगळीच्या सगळी माणसं निघून गेली. शेवटी तेवढा एकटाच मोल करायला. त्याला सांगितलं बघ मी काय सांगितलं होतं, तुला दृश्य दाखवलं. शहाण्या माणसावर केवढी जबाबदारी असते, त्याच्या वागण्यावर एवढी जबाबदारी असते. जशी आई आपल्या लहान बालकाचं कल्याण पाहून जोपर्यंत आपल्या अंगावरच्या दुधावर लहान मूल जगतंय तोपर्यंत खाण्यामध्ये सुद्धा पथ्य पाणी बाळगत. वातो पदार्थ खात नाही. का खात नाही? बाळाचं पोट दुखल. वास्तविक पोट हिचं दुखावं का बाळाचं दुखावं? पण काळजी कोणाची घेते? स्वतःच्या पोटाची काळजी घेत नाही. बाळाचं पोट दुखल, ती खात नाही वातो पदार्थ, त्याच्यापासून दूर राहत. तसं संत जीवन जगत असताना निस्त्रय गुण्य पती विचारताम को विधी को निषेधा अशा अवस्थेला जाऊन सुद्धा अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी असं स्वतःचा आचार करून दाखवतात की आम्ही जर थोडस बिघडलो तर आमच्या मागून येणारा समाज फार बिघडेल. फार मोठी जबाबदारी सांभाळतात. वैकुंठवाशी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांचा एक दृष्टांत सांगितला जातो. बंकट स्वामींच्याकडे बालगंधर्व त्यांचं भजन ऐकण्याकरता येत होते. बालगंधर्व म्हणजे खूप तयार अशा प्रकारचे, ज्यांचा आवाज कंठ सगळ्याच अशा प्रकारचे. आणि त्यांनी एकच प्याला हे नाटक प्रसिद्ध अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं नाटक त्यांचं बंकट स्वामी महाराजांच्या श्रवणाकरता यायचे. स्वामी महाराजांचं पहाडचं भजन असायचं म्हणतात, काकड्याचं. तपश्चर्याची वाणी होती आणि त्या तपश्चर्याच्या वाणीचा परिणाम असा लोकांनी नुसतं येऊन सर्पासारखं डोलत बसायचं. योग या दुर्लभ तो म्या देखीला साजणी, तो म्या देखीला साजणी, पाहता 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 मना न पुरे धनी. त्याच्यामध्ये
ताना म्हणा, आलाप म्हणा, काय संगीत शास्त्र हनुमंत महाराजांचं काय असेल ते कोणतंच नव्हतं. असं साधं असं म्हणायचे, पण तो बालगंधर्व येऊन बसायचे. अंतःकरणाला साधूच्या वाणीचा स्पर्श अंतःकरणाला सुख देणार असतो. प्रकार असा असायचा. काही त्यांच्या जवळची जी कंपनी होती त्यांनी स्वामींना विनंती केली, स्वामी महाराज, बालगंधर्व तुमच्या कीर्तनाला येतात, तुमच्या भजनाला येतात. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांच्या नाटकाला एके दिवशी यावं. बरं, नाटक काय फालतू नाही, एकच केला नाटक आहे, त्याच्यामध्ये अश्लीलपणा काही नाही, देवाचं नाटक आहे. काय कमाल वाटते आम्हाला. देवाचं कोण नाटक असतं का? स्वामी महाराजांची फार कडक भाषा त्यावेळेला येत असे. माझ्या अधिकाराने ते तोंडामध्ये वापरायची. स्वामी महाराजांनी सांगितले, पहा लक्षात घ्या, तुमचं नाटक कसं जरी असलं तरी ते आहे नाटक, आणि मी जर तुमच्या नाटकाला आलो तर माझं अनुसरण करणारा वर्ग तमाशाला गेल्याशिवाय राहणार नाही. याच्याकरता मी तुमच्या नाटकाला येऊ शकत नाही. म्हणून समाजाचं नेतृत्व करणाऱ्या माणसाला इतकी जबाबदारी आहे. तो राहतो कसा, खातो कसा, बोलतो काय, त्याच्या बोलण्यामध्ये सच्चाई का लबाडीचं बोलतो का तात्पुरतं बोलतो, सगळ्या जबाबदाऱ्या समाज धुरीणाने सांभाळल्या तरच समाजाचं कल्याण असतं, नाही तर समाज खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, आम्ही या मार्गाने वागत असताना अशा जबरदस्त खबरतेनं वागतो. झाडो संतांचे मार्ग आड आणि भरले जग, उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो शिव. त्या मार्गाने आम्ही चालतो आणि साधू संतांनी जगाच्या कल्याणाकरता जो मार्ग दाखवून दिलेला त्याचं ग्रहण आम्ही सुद्धा करतो, त्यांचं उष्ट घेतो. काही संप्रदायामध्ये, गुरुशिष्य संप्रदायामध्ये उष्ट खाण्याची तमोगुणी प्रवृत्ती आहे. गुरुचं उष्ट उष्ट देणारा खरा गुरुच नसतो, तो लघुच असतो. शास्त्र असं म्हणतंय, उच्चिष्टमपिचा मध्यम भोजनम तामस प्रियम. ती प्रथा शास्त्राला मान्य नाही. मग उष्ट कोणतं? त्यांनी ज्या मार्गाने अनुसरण करून अनुभव घेतला ते ज्ञान उष्ट आहे. तुका म्हणे शेष सेवी नावडी. कोणतं शेष? वचन न मोडी बोलले ते जे बोलले ते वागणं हे खरं उष्ट आहे. ताटातलं उष्ट खाणं हा तमोगुणी आहार आहे, तो घेऊ नये. सांगण्याचा तर तसा महाराज म्हणतात की आम्ही त्यांचे मार्ग झाडून काढणार, त्या मार्गाने स्वतः चालणार आणि त्या पद्धतीप्रमाणे त्यांचं जे काही ज्ञान आहे त्याचा अनुभव आम्ही घेत राहणार. याच्याकरता वैकुंठावरून आम्ही खाली आलो. अभंगाची 2 चरणं झालेली आहेत आणि जवळजवळ कीर्तनाची वेळ संपत आलेली असल्यामुळे वेळेचं भान लक्षात घेऊन महात्म्याचं नामचिंतन करू आणि राहिलेल्या 2 चरणाचा विचार पुढे करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. आणि भरली जग उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो शिव. माझ्या सुद्धा मनात तेच होतं, परंतु पडत्या फळाची आज्ञा घ्यावी लागते. वेळेचं भान लक्षात घेऊन मधली चाल बाजूला आपण केली. वस्तुतः एवढा मोठा टाळकरी वर्ग जमलेला, याच्यात पुष्कळसे गाणारी मंडळी आहे. आपली आपली गाण्याची सेवा समाजाच्या पुढे मांडावी हा सुद्धा वृत्तीचा भाव असणं आवश्यक आहे, योग्य आहे. तरी परंतु वेळ कमी असल्यामुळे शक्य नाही. ही मधली चाल वगळून आपण पुढच्या 2 चरणाचा विचार करणार आहोत. महाराज असं म्हणतात की आमची उच्च स्थिती आहे, वैकुंठवासी वैकुंठ लोकांमध्ये राहणार आहोत. त्याचे सुद्धा पुष्कळसे विचार आहेत. वैकुंठवासी म्हणजे वैकुंठ लोकांमध्ये राहणारे की आणखी अन्य कोणता अशा प्रकारचा विचार आहे, तो सुद्धा विचार आहे. वेळ राहणे शक्य राहिला तर त्याचं आपण चिंतन करणार आहोत. आम्ही संतांचे मार्ग झाडणारे आहोत, स्वतः नवीन मार्ग स्थापन करणारे नाही. काही माणसं आपल्या प्रतिष्ठेकरता आमचा नवीन मार्ग म्हणतात, आमचा मार्ग संप्रदाय स्वतंत्र आहे म्हणतात. तुम्ही कोण संप्रदाय स्वतंत्र स्थापन करणारे? ज्ञानोबारांनी ज्या वारकरी संप्रदायाचा पाया घातला ते सुद्धा जबाबदारीनं असं म्हणतात, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. आणि कशा करता बोललो? न कळेची विषय अंधा म्हणून मी उघड बोलिलो. विषयानं आंधळ झालेल्या लोकांना कळना गेलं म्हणून आता उघड बोलायची पाहिजे. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. या मार्गाने जाता जाता मी तरंगाप्रमाणे समुद्रमय झालो. ज्ञानदेव निवृत्तीचा अद्वैत सर्व निरसलो. निवृत्तीनाथाचा शिष्य असणारा ज्ञानदेव मी सगळं अद्वैत संपून गेलो, परंतु या रस्त्यानं चाललो. मात्र
जो ऋषी महर्षींनी मार्ग दावून दिला त्याच रस्त्याने आम्ही चाललो. कोणीही मार्ग स्थापन करू शकत नाही. फक्त पूर्वीच्या मार्गावर उजाळा देण्याकरता येणारा हा वर्ग स्वतंत्र अशा प्रकारचा. तुकाराम महाराज त्या वर्गातले म्हणतात आम्ही तो मार्ग झाडतो. तुकोबारा मार्ग मळून झालाच कसा? तुमच्या पूर्वी कोणी झाडला नाही का? तुमच्या पूर्वी कोणी दाखवून जगाला दिला नाही का? तुमच्या पूर्वीची जर वारकऱ्यांची जर परंपरा पाहिली तर तुमच्या पूर्वी शांती ब्रह्मनाथ महाराज होऊन गेले. ज्ञानेश्वरीचे बदललेले पाठ, अबद्ध अशा प्रकारचे काही शब्द ते दूर करण्याचं कारण आहे. एकदा का मार्ग जगाला दाखवून दिला की लोकांनी त्या रस्त्याने का जाऊ नये? त्याचं कारण तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. पुराणे केला शब्द ज्ञाने, केला शब्द ज्ञाने, केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने, अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने. नेतृत्व करत असताना काही मंडळी समाजात 3 प्रकारच्या लोकांना प्रतिष्ठा मिळत असते. संपत्तीनं आणि सत्तेनं युक्त असणाऱ्या माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळते, विद्वत्तेनं युक्त असणाऱ्या माणसाला समाजात प्रतिष्ठा मिळते, आणि भक्ती ज्ञानाचा अनुभव असणाऱ्या संतांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते. 3 जणांना प्रतिष्ठा मिळते. पहिलं संपत्ती आणि सत्ता असणाऱ्या लोकांना प्रतिष्ठा मिळते. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, सर्व ही मानिती वचन. धनवंत पुरुषाला घरातली माणसं म्हणतात, बाहेरची माणसं म्हणतात. यस्यास्ति वित्तम सनरः कुलीनः, सपंडिता सश्रुतिमान गुणज्ञ, सएव वक्ता सचदर्शनीय, सर्वे गुणा कांचनमाश्रयन्ते. पैशावाल्याच्या आश्रयाला सगळे गुण येतात म्हणतात. प्रतिष्ठा पैशावाल्याला मिळते. दुसरी सत्तावाल्याला मिळते, त्यांना प्रतिष्ठा मिळते. परंतु गंमत अशी आहे की यांची प्रतिष्ठा थोडी मर्यादित आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत प्रतिष्ठा, पैसा का गेला की प्रतिष्ठा मावळली. जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत प्रतिष्ठा, सत्ता गेली की ते प्रतिष्ठेनं युक्त राहत नाहीत. त्यांचा निर्देश करत असताना माझी नामदार, माझी मध्ये येतात. माझी मध्ये मला मोठं हसू येते ते माझी या शब्दाचं. काय ते माझी लावण्याकरता मंत्री लावूनच घ्यावं वाटतं. असे चिटकलेले असतात, ढकलून दिले तरी इतके चिटकलेले असतात. माझी मंत्री म्हणून का लावून आपण त्यांना नाव लावून घ्यावं असं वाटतं. असं ते म्हणण्यासारखं आहे. एखाद्या विधवेने, गंगा भागीरथी एखाद्या स्त्रीने माझी सौभाग्यवती स्वतःच्या नावाच्या मागे लावलं तर हे जसं हसण्यासारखं आहे तसं माझी मंत्री. काय त्या मंत्राला अर्थ आहे? तुमची सत्ताच जर राहिली नाही तर माझी कशाला म्हणता? प्रतिष्ठा कोणपर्यंत तुम्हाला? जोपर्यंत खुर्चीवर आहात तोपर्यंत. तुम्ही काय एकदा खुर्ची तुमची सुटली की तुमच्या जवळची सुद्धा माणसं तुमच्यापासून सुटली. चालत्या गायीची सिंग धरणारी माणसं असतात. गंगा गे गंगादास, जमुना गे जमुनादास. जे सत्तेवर येतील जिंदाबाद जिंदाबाद त्यांच्या मागे लागतात. सध्या माणसं कोणाच्या मागे पाठीमागे निष्ठे नाहीत. सांगण्याचा इतर तसा त्यांना प्रतिष्ठा मिळते, परंतु ती मर्यादित प्रतिष्ठा आहे. दुसरी विद्वानाला प्रतिष्ठा मिळते, परंतु विद्वानाची प्रतिष्ठा जी असते ती सत्तावान आणि श्रीमंतांच्या पेक्षा मर्यादेनं ओलांडलेली असते. त्याची प्रतिष्ठा मोठी असते. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाची किंमत किंवा मंत्र्याची किंमत त्यांच्या त्यांच्या वलयामध्ये, वर्तुळात. परंतु विद्वानाची किंमत, विद्वान कुठे जाऊ द्या, अरण्यामध्ये गेला तरी त्याला किंमत, या देशात असला तरी किंमत, परदेशामध्ये गेला तरी किंमत. नारदाना किंमत संतांच्या सभेमध्ये होती आणि राक्षसाच्या सभेमध्ये गेली तरी त्यांना किंमत होती.
आता नारदांचं माप वेगळं आहे, ते काही विद्वत्तेमध्ये बसतं असं नाही, पण त्यांचं उदाहरण एकदम अचानक लक्षात पुढे आलं म्हणून मी बोललो. विद्वानाला किंमत फार मोठी असते आणि याच्याही पेक्षा संतांची किंमत फार मोठी. समाजामध्ये विद्वान माणसं जी बोलतील त्याच्या पाठीमागे समाज येतो. ज्यांच्या तोंडात बोळ आहे माणसं त्याच्या पाठीमागे येतात. म्हणून संसारादेशी मधनं म्हणे असे म्हण आहे की बोलणाऱ्याच्या आंबाड्या विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही. बोलण्यामध्ये मोठी असतात विद्वान माणसं जी असतात, ते बोलण्यामध्ये मोठी असतात. त्यांना शब्दज्ञानी म्हणतात तुकाराम महाराज. या शब्दज्ञानी माणसाने खऱ्या अर्थानं समाजाचा घात केला म्हणतात. हे शब्दज्ञानी माणसं आपल्या पोटाकरता, तुकाराम महाराजांचे शब्द, शब्दज्ञानी करीती चावटी, लोकाला फसवतात, गोडगोड बोलतात आणि गोडगोड बोलून त्यांच्या भावनेचा गैरफायदा घेतात. असा गैरफायदा घेणारा जो वर्ग आहे तो वर्ग आपल्या जीवनामध्ये लोकांना सांगत असताना खऱ्या शास्त्राचा अर्थही बदलून देतात आणि जगाचं हित करणारी जी पुराण आहेत त्या पुराणाचा सुद्धा अर्थ बदलून देतात. अर्थ बदलायला काय लागतं सांगू का नमुना? विठाला विठाला. हे अभ्यासू मंडळी आहेत. अभ्यासू मंडळी असल्यामुळे सांगायला हरकत नाही. अद्वैत शब्दाचा काय अर्थ आहे? द्वैत नसणं हा अर्थ अद्वैत शब्दाचा अर्थ आहे. आणि द्वैत शब्दाचा काय अर्थ आहे? द्वैत आसन हा अर्थ द्वैत शब्दाचा आहे. शब्दज्ञानी मनुष्य काय करत असतो? तो अद्वैत शब्दाचा अर्थ द्वैत सुद्धा करू शकतो आणि द्वैत शब्दाचा अर्थ अद्वैत सुद्धा करू शकत असतो. फक्त बुद्धी लागते. जसं वकिली क्षेत्रामध्ये गुन्हेगार असला तरी त्याला साव करण्याची ताकद कोणामध्ये असते? वकिलामध्ये असते. चातुर्य का असलं की चातुर्याच्या द्वारा माणसं बरोबर अशा प्रकारचं कसं फसवावं असं त्यांच्या जीवनामध्ये युक्ती असते. एक दत्तक पुत्र गेलेला होता. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य महासाहेबांच्या भाषेमध्ये दत्तक घेणं म्हणजे ईश्वराची चूक भरून काढणं. देवा तू मला मुलगा दिला नाहीस ना, मग तुझी चूक मी भरून काढली, दत्तक घेतला. असा दत्तक गेलेला होता. आणि बहुतेक अशा प्रकारचा इतिहास आहे की दत्तकाचं आणि घेतलेल्या आई वडिलाचं बहुतेक जमत नसतं. काहीचं जमत असेल ते भाग्यवान असते, परंतु बहुतेक अशा प्रकारचं जमत नसतं. असं एक भांडण कोर्टामध्ये गेलेलं होतं. दत्तक आपली बाजू मांडत होता, मी यांच्या दत्तक गेलेलो आहे. आणि जिनं दत्तक घेतलं होतं त्या म्हातारीनं तिने बाजू मांडली की मी याला दत्तक घेतलं नाही. दोघांची दोन प्रकारची बाजू. दत्तकाच्या बाजूचे वकील त्या आजीना ज्या वेळेला तिची साक्ष होत असताना विचारू लागले, बाईसाहेब तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात, फार श्रीमंत आहात, वैभवान आहात. स्तुती करायला सुरुवात केली. तिला असं तिचं मन असं मोकळं केलं की हे काय बोलतात या भानामध्ये सुद्धा तिला ठेवलं. मग तुमचं नातं काय? तुम्हाला बहिणी किती, भाऊ किती, तुमचे पती दिवंगत झाले का, किती साली दिवंगत झाले, तुम्ही सगळ्या भाऊंच्या भाग्यवान आहात, मग तुम्हाला मुलं किती, मुली किती? बाईने सांगितलं बाबा मला मुलगाही नाही ना मुलगी नाही. काय परमेश्वरानं दुर्दैव तुमच्या जीवनामध्ये उडवलंय की तुम्हाला मुलगा दिला नाही, मुलगी दिली नाही. मग कदाचित एवढी मोठी इस्टेट आहे तुमची, एवढी मोठी इस्टेट घेण्याकरता एखादा दत्तक पुत्र घ्यायचं की नाही असं विचारल्यानंतर त्या आजीबाई अशा सरळ स्वभावामध्ये आल्या होत्या, बाबा पहिल्यानंच काय केलं म्हणून दुसरा घेऊ. याचा अर्थ पहिला तो दत्त भांडणारा दत्तक साबित झाला. बुद्धिवान माणसं असली की कसं कोणाला अडकवावं हे नक्की त्यांना कळत. मी अद्वैत आणि द्वैत या शब्दाच्या विषयात सांगतो की शब्दज्ञानी अद्वैत शब्दाचा अर्थ द्वैत करतात. द्वे भावा इति यस्मात् तत् अद्वैतम. द्वैतम ज्याच्यातलं द्वय गेलेलं आहे त्याला द्वैत म्हणायचं आणि ज्याच्यातलं द्वैत न या शब्दानं न होत असतो अर्थ त्याला अद्वैत म्हणायचं. अद्वैताचा अर्थ द्वैत होतो, द्वैताचा अर्थ अद्वैत होतो. शब्दाच्या कोलांट्या करण्याकरता बुद्धी का असली की शब्दाच्या कोलांट्या उड्या चालतात, परंतु गंमत अशी होते की जगाचं वाटूळ होतं. एवढ्या करता शब्दज्ञानी माणसापासून सावध राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात असा प्रकार झाला या शब्दज्ञानी लोकांनी जगाचा कल्याणाचा मार्ग मोडला. अर्थे लोपली पुराणे, शब्दाचा खरा अर्थ काय भाव आहे हे लुप्त करून टाकलं. नाश केला शब्दज्ञाने, शब्दज्ञानी माणसाने जगाचं वाटोळ केलं. आणि याच्याही पुढे जाऊन विषय लोभी मने साधने ही बुडविली. जे
वरच्या वस्त्रानं पारमार्थिक झाले, परंतु आत मात्र तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं, आंतरी विषयाचे लागले पैपिसे, बाहेरल्या वेशे भुलवी लोका. आत विषयाचं पिसं लागलंय, परंतु बाहेर मात्र लोकाला भुलवतो. असा जर असेल, महाराज म्हणतात याच्यामुळे जगाला धोका होतो. विषय लोभी म्हणे साधने ही बुरविली. त्याचा परिणाम कोणता मार्ग खरा आहे, कोणता मार्ग खोटा हे जगाच्या पुढे राहिलो नाही. त्यावेळेला मग मात्र आम्हाला अवतार घ्यावा लागतो. मग आम्ही काय करतो, यांच्या समोर येतो आणि समोर आल्यानंतर शब्द ज्ञानी माणसाचा पहिल्यांदा मुकाबला करतो. त्या काळाला शब्द ज्ञानाचं भांडार ज्यांच्याकडे भरलेलं असे धर्ममार्तंड रामेश्वर भट्ट होते. परंतु तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम असा झाला की तुकोबारांना त्यांना शरण जाण्याची पाळली नाही, रामेश्वर भट्टांना तुकोबारांना शरण जाण्याची पाळली. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा, असं सांगण्याची पाळी आली. तेव्हा शब्द ज्ञानाच्या बाबतीमध्ये शब्द ज्ञानानं जगाचं हित होत नसतं. एवढ्या करता शब्दज्ञानी माणसं खऱ्या मार्गाला बिघडवून सोडतात. म्हणून आम्ही काय करतो, झाडू संतांचे मार्ग आळ राणी भरले जग, उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो शिव, असं जगाचं हित करतो. मग जगाचं हित करण्याकरता काय सांगता जगाला, ते सांगण्याचं कार्य तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. काय सांगतो, योग करण्याचं सांगतो, कर्म करण्याचं सांगतो, का ब्रह्मज्ञान मिळवायचं सांगतो. महाराज म्हणतात अशा संभ्रम अवस्थेमध्ये जगाला कल्याणाचा एकच मार्ग उरलेला असतो आणि तो म्हणजे परमात्म्याची भक्ती करणं. आणि त्या भक्तीचा डांगोरा म्हणजे मोठ्यानं जी गोष्ट बोलली जाते, दौंडी आम्ही जगामध्ये पिटवतो की तुम्ही हीच भक्ती करा. याच्या करताच आम्ही आलेलो आहोत. भक्ती हा मार्ग परमात्म्याच्या खऱ्या प्राप्ती करता आहे, जीवनाच्या खऱ्या कल्याणा करता आहे. स्वल्प वाटे चला जाऊ, स्वल्प वाटे चला जाऊ, आणि तुम्हालाच जा मग असं म्हणतो असं नव्हे. काही वेळा मार्गदर्शक असे असतात, लोकांना सांगतात हे तिथंच असतात. रस्त्यावर काही बोर्ड असतात, कळंब 10 किलोमीटर, ज्याच्यामुळे ज्ञान होतं ते जागेवरच असतात, ते मात्र जागा सोडत. शहाणा मनुष्य एक करतो, आपल्याला सांगितलं ना वाचायला, ज्ञान झालं बाकीचं बघ करायचं काय. परंतु ज्ञान देणाऱ्यामध्ये सुद्धा स्वतः जर आचरणाची किंमत असेल तर त्याचं ज्ञान फळाला येत असत. हे जडाकडनं होणाऱ्या संसारातल्या ज्ञानाचा मी भाग सांगितला. परंतु ज्या ज्ञानाची चैतन्याची प्राप्ती ज्या ज्ञानाने होते, असं ज्ञान ज्यांच्याकडून यायचं आहे ते सुद्धा ज्ञान पवित्र अशा प्रकारच्या भांड्यातून आलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात, गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडे आले, ते घेऊन ये, काही केले विचारी पा. गंगेचं उदक झालं पवित्र अशा प्रकारचं, आणि पहिली ज्या भांड्यामध्ये दारू होते त्याच पात्रामध्ये आणलं. घ्यावं का ते? ज्याने आपल्या जीवनामध्ये काही अनुभूती त्याच्यात मिळवलेली आहे, काही अधिकार मिळवला, काही सेवा केलेली आहे, अशा प्रकारच्या जीवनातूनच घ्यावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर चालतो. स्वल्प वाटे चला जाऊ, कोणत्या भक्ती मार्गाने जाऊ? हा भक्ती मार्ग सर्वांना सोपा आहे. इतर साधने फळकामध्ये ती पुनरपी आणि ती गर्भवासा, बाकीच्या साधनाच्या मार्गाला लागू नका. हा सोपा मार्ग आहे. शहाणी माणसं या मार्गाने चालतात. शहाणा तो धनी घेतो येते. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येतो येथे. याच्या करता आम्ही मृत्यू लोकावर अवतार घेतो आणि स्वतः भक्ती करतो. स्वतः भक्ती करत करत लोकांना सुद्धा सांगतो, हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. भगवत भक्तीचा आनंद लुटण्याकरता सुरुवात नामापासून आहे, आणि नामापासून ज्या निष्ठेने सुरुवात केलेली आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये भक्तीच्या अवस्था वरचीवर मिळत जातात. आणि भक्ती सुखामध्ये अंतिम टप्पा ज्याला म्हणतात त्या अंतिम टप्प्यापर्यंत तो पोहोचतो. एवढ्या करता तुम्ही
महाराज म्हणतात आम्ही हे करतो. पिटू भक्तीचा डांगोरा, त्याचा परिणाम कळे काळासी दरारा. कलियुगातल्या काळावर सुद्धा परमात्म्याच्या भक्तीचा दरार आहे. तो सर्व ठिकाणी जाईल, परंतु कळी काळाची बाधा मात्र भगवत भक्तावर होऊ शकत नाही, कारण तो सारखा नामचिंतनामध्ये मग्न असतो. नामचिंतनामध्ये मग्न असल्यामुळे त्याला कोणाची बाधा होत नाही. असा निर्दोष मार्ग आम्ही जगामध्ये प्रगट करतो. कळे काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंद. मग याच्याकरता भक्ती करा म्हणजे काय करा? परमात्म्याचा जय जयकार करा. परमात्म्याच्या सत्तेमध्ये राहा, त्याच्या स्मरणामध्ये राहा आणि त्याचा परिणाम शेवट होईल आघवा तुका म्हणे आनंद. केवळ आनंदमय जीवन बनेल. अजर आणि अमर अशा प्रकारचा जो आनंद आहे, तो आनंद म्हणजे परमार्थानं जाण्याचं श्रेष्ठ अशा प्रकारचं गंतव्य स्थान. त्या स्थानाकरता आम्ही येतो आणि आल्यानंतर हा आमच्या जीवनातला उद्योग आहे, तो आम्ही करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. एक तास ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमनाच्या निमित्तानं हा समारंभ होतोय. त्याकरताच हा आपण अभंग निवडलेला आहे. आणि महाराज म्हणतात आम्ही वैकुंठामध्ये राहणारे आहोत आणि जात असताना सुद्धा ज्या वेळा काम संपतं त्यावेळा देवाला प्रार्थना करतो. शोधिताचे नाही मनवण्या ठेवितो पाय, आता दिसू नये जना ऐसे करी नारायण देवा. आता आमचं काम संपलं आणि काम संपल्यामुळे आम्हाला जगात राहायची इच्छा राहिलेली नाही. त्यावेळेला स्वतः भगवान परमात्मा गरुडाचं विमान घेऊन इथे येतात. तुकोबारानं म्हणतात नाभी नाभी भक्त राया, वेगी पावलो सखया. तुकाराम महाराज भिवू नका, कळी काळामध्ये तुम्हाला घेऊन जाण्याकरता मी स्वतः आलेलो आहे. आणि स्वतः भगवान परमात्मा येतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना आल्याची सूचना मिळते. दिव्य लख अशा प्रकारच्या तेजोवलयामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा वैकुंठाहून येतात आणि आल्यानंतर महाराजांच्या पुढे उपस्थित होतात. तुकाराम महाराज देहभान विवर्जित होतात. आणि अशा अवस्थेमध्ये जिने आपली जन्मभर संगत केली, जिच्यामुळे आपलं पारमार्थिक जीवन कडेला गेलं, त्या जिजामातेला असं म्हणतात यायचंय काय? परमात्मा वैकुंठाहून आपल्याला घेऊन जाण्याकरता आलेले, यायचंय काय? जिजामातावर मोठी जबाबदारी होती. त्यांनी सांगितलं तुमचा देव आणि तुमचं वैकुंठ तुम्हालाच लखला. मळेस वेळेला झाली आहे म्हणजे वैकुंठाला यायचं का? जिजामातेनं ज्या वेळेला कारण दाखवलं त्यावेळेला तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. संसाराकरता कष्ट करता, हा जन्म संसाराकरता नाही. तुकाराम महाराजांनी जिजामाते करता एक अभंग लिहिला. देव पहावया करियो सायास, नदरी हे आस नाशिवंत. ह्या नाशिवंताकरता जगू नकोस, देवा करता जग. एवढा अशा प्रकारचा सुंदर एक अभंग जिजामाते करता दिला. आणि तुकाराम महाराज देहासह परमात्म्याच्या विमानामध्ये बसून अंतकाळी विठू आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. हा दिव्य चमत्कार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून येणाऱ्या फाल्गुन वद्य तिथीला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र परमार्थाच्या ज्ञानानं तेजोवलयामध्ये येतोय. चांगल्या संस्काराची गरज आज जगाला आहे. आपण मोठे भाग्यवान आहोत. तेव्हा वारकरी संप्रदायातलं खरं काय जीवन आहे, हे जीवन कळण्याची संधी या नाम सप्ताहाच्या द्वारे आपल्याला साहेबांनी आणून दिलेली आहे. हा एक फार मोठा चांगला असा सुयोग आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे धडक संप्रदाय आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बारकावा नाही, कुठल्याही प्रकारची गुप्तता नाही. तुकाराम महाराज म्हणतात मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चालायचा. सर्वांनी या मार्गाने चालावं. महाराजांच्या काळाला अशी परिस्थिती होती. काही शाक्त मंडळी होती, शाक्तांचं निरसन तुकाराम महाराजांना करावं लागलं. काही गुरु शिष्य परंपरा माळगणारी माणसं होती, कान फुंकी परंपरा.
अजूनही सुद्धा काही काही ठिकाणी ते चालतंय. तुकाराम महाराज म्हणतात नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. कान फुंकणं वारकऱ्यात जर असेल तर मी त्याला वारकरी म्हणणार नाही. वारकऱ्याने कान फुंकू नये आणि कान फुंकून घेऊ नये. काय काय परंपरा आहे आमच्या या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दुर्दैव आहे. अशा काही परंपरा आहेत. ते असं म्हणतात गुरुकडे गेला गुरुनं कान फुंकले की देहाचा झाला उद्धार. देहाचा उद्धार व्हायचा का तुझ्या जीवाचा उद्धार व्हायचं तुला तरी कळावं. गुरु आपले दक्षिणा उकळतात त्यांचं काम झालं त्यांना करायचं काय. शिष्य खड्ड्यात जाऊ अगर मातीत जाऊ. अरे एवढं सोपं आहे का. इतकं जर सोपं असलं तर भगवंताने बहुनाम जन्मनामंत ज्ञानवान नाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते. त्याच्याकरता काही पूर्व तयारी करावी लागते. घर झाडल्याशिवाय आज स्वच्छ पदार्थ ठेवता येत नाही. अगोदर घर झाडलं का. अशी तुमची ताकद आहे का. असे जर गुरु असतील तर मी त्यांचा शिष्य होण्याकरता केव्हा येत आहे. तरी उद्धार करावा दाखवावं. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये नेणे फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान अशा सगळ्या ज्या वेळा भयानक परिस्थिती निर्माण होतात त्यावेळा जगद्गुरु तुकाराम महाराज सारखे संत या जगामध्ये अवताराला येतात. आणि अवताराला येऊन लोकाला म्हणतात उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा तुटती यातना गर्भवास. मोकळ्या मनानं जा. चोरा चोरी लपालपी इथे नाही. अशा स्पष्ट मार्गाने येऊन त्या मार्गाचं आम्ही पुनर्वसन ज्याला म्हणतात ते पुनर्वसन करतो. आणि आमचं काम का संपलं की पुन्हा आम्ही आमच्या ठिकाणाला जातो. असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाला वाट दाखवून 350 वर्ष पूर्ण झाले. तुकाराम महाराजांच्या जीवनाचा अभंगवाणीचा प्रकाश अजूनही पडतो. प्रत्यक्षात रामाच्या अवतारापेक्षा सुद्धा तुकारामांचं कार्य फार मोठं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य त्याहीपेक्षा मोठं आहे. प्रभू रामचंद्राने वानर सेना लंकेला नेण्याकरता सेतू बांधला. त्यांच्या नावावर बांधला गेला. परंतु त्यांचा सेतू आज मात्र पाहायला मिळत नाही. तुकाराम से दो नाम एक अंग उनका सेतू भंग वया इनका सेतू अभंग. तुकोबारायांचा जो सेतू आहे बहुसमुद्राहून तरुण जाण्याकरता निर्माण केलेला सेतू तो मात्र अभंग सेतू आहे. त्या अभंगाची इथे पारायणाच्या द्वारा उपासना चालते. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर मंदिर संस्थान या मार्फत एक सुंदर अशा प्रकारची देवळी करायच्या परंपरेची प्रत ती अत्यंत अल्प दरामध्ये प्रकाशित आहे. हा सुद्धा एक फार मोठा सेवेचा वाटा आहे. मी म्हणतो बाकीच्या यापेक्षा आज याला फार मागणी आहे. सगळी माणसं आम्हाला जवळजवळ विचारतात तुमच्याकडे ती जी गाथा प्रकाशित झाली ती शिल्लक आहे का. ती शिल्लक आहे का. मला असं वाटतं बाकीच्या सगळ्या आवाढव्य योजनेपेक्षा गाथेची योजनाच जास्त लांबवणं खऱ्या अर्थानं या दृष्टिकोनातून कार्य होणार आहे. आणि या माझ्या सूचनेला विनंतीला साहेबांनी मान देऊन त्याच्यात जास्त लक्ष घालावं आणि ते कार्य अधिक अशा प्रकारचं करावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाची माणसाच्या जीवनामध्ये साथ आहे. आपण सर्व मंडळी महाराजांच्या प्रेमानं प्रेरित होऊन इथं आलात. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर मामासाहेब म्हणायचे महाराष्ट्रात जन्माला आलात ना मग तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय आणि तुकाराम महाराजांची गाथा वाचल्याशिवाय तुम्हाला मरायचा हक्कच नाही. एकदा तरी कमीत कमी त्या अभंगवाणीच्या जवळ यावं. त्या अभंगवाणीचं सामर्थ्य लक्षात घ्यावं. जरूर आपल्या जीवनामध्ये त्याचे फायदे होणार आहेत. असं अमोघ अशा प्रकारचं वाणीचं शस्त्र आणि शास्त्र तुकाराम महाराजांनी जगाला जे दिलं त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आपल्याला त्यांचं नामचिंतन करायचं आहे. तुकाराम 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 तो भक्तीचा डांगोरा कळे काळासे दरारा
तुका म्हणे करा जय जयकार आनंदे झाडो संतांचे मार्ग आड राणी भरले जग उच्चेष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आपली चिंतन सेवा आपण एका अर्थानं वेळेतच उरकत आहोत. मला वाटलं होतं संभ्रम निर्माण झाला होता. लहान काट्याने थोडासा घोटाळा केला. तो एकदम 12वर जाऊन बसलाय. 11वर राहण्यापेक्षा त्याने 1 पॉइंट बदलला. त्याच्यामुळे मला असं वाटलं होतं की आपलं कीर्तन इतकं लांबलं का, परंतु खऱ्या अर्थाने मी कोणावर अन्याय केलेला नाही. तेव्हा वेळेतच आपलं चिंतन उरकत आहे. आपण मोठे भाग्यवान आहात. आजचा या नामसप्ताहाचा 3रा दिवस आहे. त्या दृष्टिकोनातून संख्या अजून सुद्धा आवश्यक आहे, परंतु त्या दृष्टिकोनातून समाधान सुद्धा मांडण्यासारखी संख्या आहे. या एवढी मोठी संख्या होण्याच्या पाठीमागे संस्थांची फार मोठी तळमळ आहे. गावोगाव गाड्या पाठवणं काय, त्यांना निमंत्रण देणं काय, त्यांची सोय करणं काय, येण्या जाण्याची सोय करणं काय. आता काही माणसं म्हणतात गारठा आहे, बाहेर निघू वाटत नाही. जन्मच्या जन्म गारठून बसलात, एवढा तरी गारठा सहन करा. आणि जर या तेजवलयामध्ये आपण आला नाही तर आपला गारठा कधीच निघणार नाही. एकदा तो गारठा धुडकवण्याकरता हातपाय मोकळे करा आणि या दिव्य अशा प्रकारच्या ज्ञानगंगेमध्ये अवगाहन करण्याकरता आपण यावं. उत्तरोत्तर याचा लाभ आपल्या जीवनामध्ये घ्यावा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो मार्ग दाखवला तो खऱ्या अर्थानं त्यांना जगद्गुरु म्हणतात. आपल्याला वेगळा गुरु करायचं कारणच नाही. आणि वेगळ्या गुरु करायचं कारण असतं तर तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी लावलीच नसती. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येतो. या बाकीचे मार्गदर्शक असतील, परंतु गुरु म्हणता येणार नाही. गुरु या संप्रदायामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज हे गुरु आहेत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आणि कृपेचा वर्षाव ते करतात. आणि निष्ठेच्या द्वारा आपण जर तिथपर्यंत पोहोचलो तर जरूर आपलं याच जन्मामध्ये एची देही एची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा हा आनंद भोगण्याची शक्यता या जन्मामध्ये असल्यामुळे आपण तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. जगद्गुरु तुकाराम महाराजांची जी वाट झाडली आहे पुन्हा ती गदळ करण्याचा आपण प्रयत्न करू नये. जर परत ती खराब केली तर महाराजांना पुन्हा अवतार घ्यावा लागेल. कमीत कमी काही काळ का होईना महाराजांना वैकुंठामध्ये राहता यावं. वैकुंठ या शब्दाचं सुद्धा बरंच चिंतन होतं. महाराज वैकुंठाला पत्करतात का, पुन्हा वैकुंठाला जाण्याची इच्छा करतात का, आधी करून चिंतन होतं. परंतु वेळ संपलेली असल्यामुळे ते आपल्याला चिंतन या ठिकाणी मांडता येणार नाही. झालेली चिंतन सेवा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणारविंदी समर्पण. महाराजांना एकच मागणं मागावं की महाराज भक्ती करण्याकरता संतांचा आशीर्वाद लागतो. तुम्ही आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद द्या. परमात्म्याची कृपा लागते आणि त्या कृपेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये अल्प स्वल्प का होईना आणि काहीच्या जीवनामध्ये बहुअंशात का होईना ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये जशी जशी भक्तीची अवस्था प्राप्त झालेली आहे ज्याने त्याने तो आपला अंतःकरणाला साक्ष ठेवून अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास करून महाराजांना प्रार्थना करावी की आम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य तुम्ही करा. असं अनन्य रीतीने महाराजांना शरण जावं आणि सतार वृत्तीनं भगवत भक्ती करावी. परमात्मा करू आपल्या पारमार्थिक फलाला प्रयत्नाला पराकाष्ठेचं आणि परमस्वरूपाचं फळ देवो अशी भगवत चरणी प्रार्थना करून माझी चिंतन सेवा समाप्त करतो.